विद्यार्थी पटसंख्येनुसारच शिक्षकांची संख्या ठरणार आहे. कारण 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे, त्याच पद्धतीने नुकताच मुंबई हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे. 0 ते 10 पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत, तिथं मात्र कंत्राटी पद्धतीने शिक्षक जरी घेतले असते, त्याला सुद्धा शासनानं मान्यता दिलेली आहे आणि सोबतच विद्यार्थी संख्या जी असणार आहे, त्याच्यानुसारच शिक्षकांचं जे प्रपोर्शन आहे, ते ठरलं जाणार आहे. ते म्हणजे 15 मार्च 2024च्या जी.आर.नुसार त्याच कोर्ट ऑर्डरमध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे, की जे शिक्षक अतिरिक्त होतील त्यांना पायउतार करण्याची गरज नाही आहे. त्यांना मात्र समायोजन केलं जाणार आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा शिक्षक भरती होणार आहे, ती सुद्धा जास्त पदांची. त्याचं कारण असं आहे, की बऱ्याच जागा रिक्त आहेत. सोबतच रिटायरमेंटसुद्धा आहे आणि आतापर्यंत शासनाची भरती कोणतीही वेळेवर न झाल्यामुळे 1 ते 12च्या मनपा, नपा, खाजगी अनुदानित स्वराज्य संस्था, सोबतच स्थानिक स्वराज्य संस्था, अंशतः अनुदानित संस्था आणि जिल्हा परिषद इथं आत्ता जरी पदांचा आकडा काढला आणि जवळपास इथं सुद्धा 1,00,000 पदं निघतील, परंतु तेवढी शासनाची आशावादी दृष्टिकोन असायला हवा. भावी शिक्षक होण्याची स्वप्न पाहत आहेत त्यांनी सुद्धा निराश होऊ नका मित्रांनो. जागा भरपूर रिक्त आहेत. शासनाने तेवढ्या जागा दिल्या आणि ज्यांनी अजून पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं नाही, त्यांनी जर रजिस्ट्रेशन केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मोठी शिक्षक भरती होईल. आपण शिक्षण मंत्र्यांची भेट घेतलेलीच आहे आणि येत्या काळामध्ये अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण हा विषय घेऊन जाणार आहे. कारण बऱ्याच आस्थापना आहेत ते पोर्टल डावलून भरती करत आहेत आणि तुमच्या आजूबाजूला जर अशा आस्थापना असतील, तुम्हाला जर याच्या संदर्भातली माहिती असेल तर आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनला संपर्क करायचा आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूब, ट्विटर कुठंही तुम्ही मेसेज करू शकता, संपर्क साधू शकता. आणि हो, शासनाच्या या शालेय शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. ती जर संपवायची असेल, विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षक आणि शिक्षकांना हक्काची नोकरी जर मिळवून द्यायची असेल, तर आपल्या सर्वांची साथ असेल तर मित्रांनो कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहेत. चला लढूया आणि जिंकूया सुद्धा. धन्यवाद.